कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 5 वर्ष आम्ही सरकार चालवलं। अर्ध्या रात्री उद्धवजींनी फोन केला तरी ते जे म्हणतील त्याला मान होता। मी कधी त्यांना नाही म्हटलं नाही। कधीच मी मुख्यमंत्री आहे तर मी त्यांच्याकडे जाणार नाही असं नाही। मी स्वतः मातोश्रीवर जायचो। कुठेही मान अपमान नाट्य मी केलं नाही। अनेक वेळा प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधानांच्या आधी मुख्यमंत्री बोलतो, त्याच्या आधी सगळे बोलतात। मी प्रोटोकॉल तोडून माझं भाषण केल्यानंतर त्यांना भाषण करायला द्यायचो। एवढं सगळं असताना ठीक आहे, तुमचं नाही पटलं, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, तुम्ही दुसऱ्यासोबत जाणार आहात, हिमतीने सांगितलं पाहिजे, फेस केलं पाहिजे। मला जे खुपतं ते एवढंच खुपतं की त्यांनी माझे फोन देखील उचलले नाही। शेवटी इतके तुम्ही सोबत राहिल्यानंतर किमान एवढी तरी मला असं वाटतं की दानत असली पाहिजे की फोनवर सांगू शकले असते की नाही देवेंद्र, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा काय जे काय कारण असेल, पण मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही। पण त्यांनी माझे फोन देखील घेतले नाहीत, याचं मला खरंच दुःख आहे। लोकांना आता असं वाटतं की भारतीय जनता पक्ष म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे ज्याच्यामध्ये लोक गेली की स्वच्छ होऊन बाहेर येतात असं। ते असा एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय। एक मला उदाहरण असं दाखवा की बाबा भारतीय जनता पक्षात कोणीतरी आला आणि म्हणून त्याची जुनी चाललेली केस बंद होऊन गेली, असं नाही झालंय। पहा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी काही असा माझा दावा नाही की मी जगातला सगळ्यात प्रामाणिक माणूस आहे। राजकारणामध्ये कॉम्प्रोमाइजेस मी पण करतो, पण ते किती केले पाहिजेत याची सीमा मला माहिती आहे, माझ्या पक्षालाही माहिती आहे। शेवटी आदर्शवाद हा महत्त्वाचाच असतो, पण जो आदर्शवाद हा तुम्हाला गेमच्या बाहेर टाकेल त्याचा फायदा नसतो। गेममध्ये राहिलात तर आदर्शवादी राहाल, गेममध्ये राहिलात तर एथिकल पॉलिटिक्स करू शकाल। गेमच्या बाहेर फेकला गेलात तर एथिकल पॉलिटिक्स करू शकणार नाही तुम्ही। त्यामुळे गेममध्ये राहण्यापुरतं कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात। ते कालही मी केले आहेत, ते आजही मी करतोय आणि उद्याही मी करणार आहे। पण मला हे नक्की माहिती आहे की माझा जन्म राजकारणामध्ये एथिकल पॉलिटिक्स करण्याकरताच झालाय। जिथे संधी मला आहे तिथे मी एथिकलच राहणार आहे। आणि म्हणूनच 5 वर्ष मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, एकही आरोप कोणी लावू शकलं नाही। जे आपल्या हातात आहे तिथे आपण एथिकलच वागलं पाहिजे, पण तसं वागण्याकरता यू हॅव टू बी इन अ गेम, जिवंत राहावं लागेल, मरायचं नाही। कोणी मारायचा प्रयत्न केला तर रिटॅलिएट करायचं। आणि अगदी उदाहरण तुम्ही कदाचित विचाराल म्हणून आधीच सांगून देतो की जेव्हा उद्धव ठाकरे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात त्यावेळी तुम्हाला अजित पवारला सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते, राजकारणात जिवंत राहावं लागतं, नाहीतर उद्धव ठाकरेच यशस्वी होतात, पाठीत खंजीरच यशस्वी होतो। त्यामुळे माझ्या पाठीतला खंजीर काढून मी ताठ उभा राहू शकतो, तुमचा मुकाबला करू शकतो आणि तुम्हाला घरी पाठवू शकतो, हे दाखवून द्यावं लागतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।